मला बहुजन समाज पार्टीतर्फे जी उमेदवारी दिलेली आहे किंवा मिळाली तर त्यांनी सर्वप्रथम मान्यवर कांशीरामजी आणि बहीणकुमारी मायावतीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांचं खरंच आभार व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण असं आहे की गेल्या 30 वर्षापासून मी या पक्षामध्ये काम करत असताना समाजाचं आणि नागरिकांचं हित कसं राहील ते बघतोय. मला असं वाटतंय माझ्यावर जो हे दाखवलं पक्षाने विश्वास, त्या विश्वासाला मी कधी तडे जाऊन देणार नाही. समाजासाठी जे चांगले चांगले उपक्रम आहेत त्या उपक्रमाला मी हात घालून समाजापर्यंत पोहोचल. मला असा समाज मिळाला की ज्याची मला काळजी झालेली आणि मी त्यांचं काम करीन. मित्रांनो, गेल्या 30 वर्षापासून मी या समाजामध्ये मला न्याय आणि मान सन्मान जो दिला गेला आहे त्याचा मी सर्वप्रथम समाजाचा आभार व्यक्त करतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझ्या बहुजन समाजातील अनेक नागरिक घटकातील लोकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मत माझ्या बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला कसे देता येईल आणि निवडून कसं आणता येईल याच्यावर सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि सगळ्यांचे माझे आशीर्वाद माझ्या पाठीचे राहावा अशी मी समाजाला विनंती करतो. जय भीम, जय भारत. आपल्या प्रभागात बरेच समस्या आहेत, पाणी असं काय बाकी राहिल्यात आणि तुमचं विजन काय असेल? माझं माइंड विजन असं आहे की आमच्या या वार्डामध्ये जवळपास 2014 पासून ज्या काही सुविधा अपुऱ्या झालेल्या आहेत त्या सुविधा मी पूर्णपणे जास्तीत जास्त विकास कामे करून देण्याचा प्रयत्न करीन आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, विद्यार्थ्यांचे शिक्षण याच्याबद्दल मी जास्त जागरूक राहून समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचल. आमच्या वस्तीमध्ये मागच्या वेळेस एक वार्ड एक नगरसेवक असताना ज्या नगरसेवक इथे येऊन गेलेले धन दानगे त्यांनी आमच्या बहुजनांचे मतं चोरून नेऊन आमच्या पुढलंच काही त्यांनी काम केलेलं नाही. सर्वप्रथम माझा विकासाचा अजेंडा आहे की घरोघरी स्वच्छता घरं आणि संडास वगैरे सगळं करीन. त्यानंतर मी जास्त प्रयत्न फक्त आरोग्यावर आणि शिक्षणावर देईल. माझं सगळं प्रथम हे कार्य राहील. मतदारांसाठी काय आवाहन करता तुम्ही? मतदारांसाठी प्रामाणिकता आणि नम्रपणे मी त्यांना सांगू शकतो की या झेंड्या आणि दांड्याचा आणि एक निशाणाचा मी सार्थक अभिमान ठेवतो. कारण गेल्या 30 वर्षापासून मी कार्य करत असताना माझ्या कष्टातून मी समाजाची मदत करतो आहे. ज्या पद्धतीने मदत करतो ती कमी पडत असेल तर नागरिकांनी मला मतदार म्हणजे नगरसेवक म्हणून त्यांनी मला महापालिकेत पाठवा अशी मी मतदारांना विनंती करतो. त्याच्या आधी पण BSP मधून निवडून आलेले आहेत. BSP मधून मागच्या वेळेस जो व्यक्ती निवडून आला आहे त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही. त्याचं कारण असं की सगळ्यांना माहिती आहे तो व्यक्ती कोण आहे आणि त्याला इथून कशी स्टेटमेंट देतील ते नागरिक ठरवतील. सर्वप्रथम मी नागरिकांना एवढंच आवाहन करीन की त्यांनी मला एक साध्या माणसाला होतकरू, कष्ट करू आणि समाजाचा न्याय देण्यासाठी मला महापालिकेत नागरिकांनी पाठवलं.